शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मानावरी आम्हाला चालवितो, सन्मानावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला सांगितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला सांगितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्ती याचा 31वा अध्याय वचने 36 ते 40. उत्पत्ती याचा 31वा अध्याय वचने 36 ते 40. तेव्हा याकोब रागवला व लाबानाशी तक्रार करू लागला. याकोबाने लाबानास म्हटले, आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध, कोणते पातक मी केले? आपण माझ्या सर्व सामानाची जडती घेतली, त्यात आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या या माझ्या व आपल्या भाऊबंदासमोर ठेवा, म्हणजे आपणा दोघांचा न्यायनिवाडा करता येईल. आज 20 वर्ष मी आपल्यापाशी राहिलो. इतक्या काळात आपल्या शेळ्या मेंढ्या गाभाटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. वनपशूंची जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरतीस दिली. दिवसारात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतली. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होई. माझ्या डोळ्यांची झोप उडे अशी माझी दशा होती. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. येशूच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आम्ही देवाचं वचन बघत आहोत. उत्पत्ती 31 अध्याय आणि 36 ते 40 वचन. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूचं वचन हा याकोब आणि लाबानाच्या जीवनाबद्दल सांगत आहे. इथं एक विशेष गोष्ट सांगितली गेली आहे आणि ती म्हणजे याकोबाचे परिश्रम. याकोब हा लाबानकडे चाकर म्हणून काम करत होता आणि त्याच्या कामाचा हेतू हा होता की स्वतःच्या जीवनासाठी पत्नी मिळवून घेणे. आणि ज्यावेळेस तो लाबानाकडे आला आणि लाबानाकडे राहत असताना तो त्याचा स्वतःचा मामा होता, परंतु त्याच्याकडे तो चाकर म्हणून काम करत असताना या त्याच्या जीवनामध्ये जे परिश्रम तो करत होता, परंतु लाबान जो आहे हा फार कडक आणि निर्दयीपणाचा इथं आम्हाला दिसून येते. अनेक वेळा आम्हाला असंच वाटतंय की आम्ही काम करत आहोत, परंतु आमच्याकडे आमच्या कामाचं प्रतिफळ मिळत नाही. आम्ही क्षीण झालो, आम्ही थकलोय, परंतु आमच्या
परिश्रमाकडे कोणाचीच दृष्टी नाही, परंतु प्रभूचं वचन सांगतंय का आम्ही ख्रिस्तामध्ये जे काही काम करतो निश्चितच ख्रिस्ताची दृष्टी आमच्यावर आहे. पौलुस पहिल्या करिंथ त्याचा 15 अध्याय 58 वचनामध्ये म्हणतो की प्रभूमध्ये केलेलं परिश्रम ही कधीच व्यर्थ जात नाही. ज्यावेळेस आमचं परिश्रम प्रभूच्या दृष्टीने आम्ही करत असतो तर आमच्या परिश्रमाचं फळ प्रभूच्या दृष्टीमध्ये अनमोल आहे. इथं असं म्हटलेलं आहे की प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. आमच्या परिश्रमामध्ये परमेश्वराची दृष्टी आहे आणि ज्यावेळेस आम्ही त्यामध्ये स्थिर आणि अढळ राहतो तर निश्चितच प्रभू आमच्या कामामध्ये तत्परता दाखवतो. आज आमचं जीवन काय अशा प्रकारच्या तत्परतेने भरलेलं आहे का? जर नसेल तर आज आमच्या स्वतःच्या जीवनाला जाच पडण्याची गरज आहे. आमच्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की मी जे परिश्रम करत आहो त्याच्यावर प्रभूची दृष्टी आहे का? आणि जर प्रभूची दृष्टी असेल निश्चितच आपलं कार्य हे यशस्वी होईल आणि परमेश्वर निश्चितच आमच्या समोर हे ठेवलेलं नवीन वर्ष आशीर्वादाचं करेल, आमच्या जीवनाला मार्गदर्शन करेल, आमचं जीवन निश्चितच त्याच्या गौरवाला उपयोग करून घेईल. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रभूचा हस्तक्षेप असू द्या, प्रभूची दृष्टी सदैव राहू द्या आणि ते करण्यासाठी निश्चितच आमचं परिश्रम प्रभूच्या दृष्टीने अनमोल ठरलं पाहिजे. आपण यावेळेस स्वतःचं जीवन प्रभूला देऊया, प्रभू येशूचं सहाय्य मागूया आणि आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमच्या जीवनातल्या प्रत्येक हेतूला प्रभूने साध्य करावं, याकरता त्याचं मार्गदर्शन मिळवावं, यासाठी आपण त्याचं मार्गदर्शन घेऊया. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तुझं वचन म्हणते की लाबानाने प्रभूची याकोबाकडे दृष्टी लावली नाही. याकोबाचं परिश्रम, तो जे काही त्याने केलं ते लाबानाने प्रभूची होय बाप्पा आपल्या दृष्टीसमोर ठेवलं नाही, परंतु तू आमचा देव आपली दृष्टी आमच्यावर ठेवतोस. आमचं परिश्रम व्यर्थ जाऊ देत नाही. तू आपली दृष्टी ठेवून आमचं जीवन तू चालवतो, सांभाळतो आणि आमच्या परिश्रमाचं प्रतिफळ तू देतोस. प्रभू, आज प्रत्येक बहीण भावाला मी तुझ्या स्वाधीन करतो दे बाप्पा, जे या समय तुझं वचन ऐकत आहे. तू त्यांच्या जीवनामध्ये ही प्रभू परमेश्वर बाब येत आहे, त्यांचं मन खचत आहे, परंतु देवबाप्पा आज तू त्यांच्याशी बोल आणि त्यांना धीर आणि त्यांना सामर्थ्य दे आणि देवबाप्पा त्यांचं जीवन प्रोत्साहित कर. त्यांच्या जीवनामध्ये बाप्पा तुझी कृपा तू दे आणि प्रभू हो दे की त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब जे काही ते परिश्रम करतात त्याच्यामध्ये त्यांना यशस्वी कर आणि त्यांना तू आशीर्वादित कर. प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार. ही प्रार्थना आमचं तारणारं ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.